नमस्कार. तेरवडकर अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण जो मराठी माध्यमांच्या मुलांसाठी जी सिरीज चालू केली होती, गणित भाग 2 म्हणजे भूमिती, आणि त्यातील प्रकरण आपलं चालू होतं आता वर्तुळ. बघा, हे जे वर्तुळ प्रकरण आहे बोर्डाला 12 मार्काला आहे. किती? 12 मार्काला. त्यातील मी तुम्हाला स्पर्शिका त्रिज्याप्रमाणे शिकवलाय. बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 जे रेषाखंड काढले जातात ते एकरूप असतात हे सांगितलेलं आहे. आणखी आता जो भाग आहे तो आहे एकरेषीय म्हणजे स्पर्श वर्तुळांचे प्रमाण, म्हणजे स्पर्श वर्तुळ, स्पर्श वर्तुळांचे. आता स्पर्श वर्तुळ म्हणजे काय, तर ती वर्तुळ एकमेकाला स्पर्श करतात. ते 2 पद्धतीने करू शकतात स्पर्श. एक तर हे बाह्य स्पर्श असतो, दोन वर्तुळ हे बाहेरून स्पर्श करतात, याला म्हणतात बाह्य स्पर्श. बाह्य स्पर्श वर्तुळ. आणि दुसरे असतात ते आंतरस्पर्श. हे वर्तुळ आहे, बरोबर. त्याला जोडून अजून याचा केंद्रबिंदू हा O आहे, तर इथे दुसरं एक वर्तुळ आतून स्पर्श करतो, आणि त्याचा केंद्रबिंदू P आहे. हे इथे A आहे आणि याचा केंद्रबिंदू P आहे. आता हे बाह्य आहे तर हे अंतर आहे, म्हणजे आतून स्पर्श करतो, अंतर स्पर्श. बरोबर. तर याचा एक आहे फॉर्म्युला काय, किंवा म्हणजे याचा प्रमेय काय म्हणताय, तर जेव्हा स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो, म्हणजे स्पर्श बिंदू. म्हणजे समजा हा जो स्पर्श आहे, हा इथे इथे स्पर्श करतात, म्हणजे हा जो बिंदू आहे म्हणजे C, हा आणि यांचे केंद्रबिंदू एक रेषेमध्ये असतो. केंद्रबिंदू 2 वर्तुळांचे आणि स्पर्श बिंदू हे एक रेषीय असतात. कसे असतात? एक रेषीय असतात. इथे पण तसं स्पर्श बिंदू हा Q आणि छोट्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू हे तिन्ही पण असे कसे असतात? एक रेषीय असतात. म्हणूनच मग काय होतं की तुम्हाला इथे प्रश्न कसे येतात, तर 2 केंद्रांमधील अंतर. आता ह्याची त्रिज्या सांगितली 5 आणि याची सांगितली 3, आणि तुम्हाला प्रश्न विचारला जातो की वर्तुळाच्या 2 जर का वर्तुळ बाह्य स्पर्श असतील आणि त्या वर्तुळाच्या त्रिज्या 5 सेमी किंवा 3 सेमी असतील, तर त्या केंद्रामधील अंतर किती? तर हे सोपं आहे बघा. तुम्हाला इथे केंद्र A, वर्तुळ केंद्र A ची त्रिज्या AC आणि वर्तुळ केंद्र B ची त्रिज्या BC, म्हणजे AC टोटल डिस्टन्स AB बरोबर AC अधिक BC. म्हणजे ही का जोडलं, ऍडिशन का केलं, तर ही कशी आहे? बाह्य स्पर्श वर्तुळ आहे. मग 5 अधिक 3 म्हणजे 8, म्हणजे AB मधील अंतर जे आहे, म्हणजे या 2 केंद्रामधील अंतर आहे ते किती? 8 आहे. इथे काय होतं, इथे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ही आहे OQ आणि छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे PQ. केंद्रामधील अंतर OP, बरोबर. मग मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येमधून, म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती येणार? OQ काढायचा आहे OP. OQ वजा OQ मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. समजलं का? इथून ही त्रिज्या जी आहे हिला R1 म्हणाल, आणि इथून ही त्रिज्या आहे R2, छोट्या वर्तुळाची त्रिज्या, लहान वर्तुळाची त्रिज्या.
तर ही OQ म्हणजे OQ वजा PQ. मग OQ किती आहे R1 वजा R2. इथे पण तसंच केलं. समजा ही त्रिज्या 6 आहे R1 बरोबर 6 सेमी आणि R2 बरोबर 4 सेमी किंवा 2 सेमी. म्हणजे R1 किती 6 वजा 2 तर 4 सेमी हे असणार या दोन केंद्राच्या मधील म्हणजे दोन सेंटर मधील डिस्टन्स अंतर. लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला इकडे इथे विचारण्यात अभ्यासक्रम त्याच्यातला आहे तुमचा 3.2 मध्ये तुम्हाला अशा प्रश्न विचारलेले आहेत. 3.2 मध्ये 3.2 मध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत असे समजलं का. काय सांगितलेलं आहे दोन आंतरस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 आणि 4.8 सेमी आहे. तर त्यांच्या केंद्राचे अंतर किती. म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळ आहे की नाही अंतरस्पर्शी वर्तुळ आहे बरोबर. म्हणजे अशी वर्तुळ आहे तर त्रिज्या दिलेल्या आहेत तुम्हाला तरी अनुक्रमे 3.5 म्हणजे R1 3.5 आणि R2 4.8. बघा अंतरस्पर्शी वर्तुळ त्यांच्या केंद्रातील अंतर बरोबर. आता ही जी मोठी त्रिज्या आहे बरोबर ना ही ते R2 आणि छोटी आहे ते R1. बघा लहान त्रिज्या म्हणजे लहान वर्तुळ आहे मोठी त्रिज्या म्हणजे मोठं वर्तुळ म्हणजे मोठं वर्तुळ. आता इथे पण काय करायचं आहे केंद्रातील अंतर म्हणजे OP म्हणजे OQ वजा PQ. OQ म्हणजे R2 वजा R1. आता R2 किती दिले 4.8 वजा R1 3.5. आता याच्यातून वजाबाकी करायची 4.8 3.5 8तून 5 गेले 3 म्हणजे 1.3 सेंटीमीटर हे दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर आहे. दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर आहे हे गणित तुमचं 3.2 मधील फर्स्ट सम हे समजलं. हे आंतरस्पर्श. दुसरं गणित आहे बाह्यस्पर्श दोन वर्तुळाच्या त्रिज्या 5.5 आणि 4.2 आहे तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. आता बाह्यस्पर्शी म्हणजे हे केलं बरोबर. आता याच्यामध्ये पण R1 R2 त्रिज्या आता R1 आहे बरोबर. तर हे सांगितलेलं आहे किती 5.5 आणि दुसरी R2 आहे ती 4.2 याचे 4.2. केंद्रातील अंतर लक्षात काय ठेवायचं आहे बाह्य वर्तुळ असेल तर त्रिज्यांची बेरीज करायची अंतर्वर्तुळ असेल तर वजाबाकी करायची. साधं सिंपल. अंतर्वर्तुळ असेल तर वजाबाकी बाह्यस्पर्श असेल तर बेरीज. कोणाची बेरीज करायची दोन त्रिज्यांची. इथे दोन त्रिज्यांमध्ये वजाबाकी करायची मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या वजा करायची. आता इथे AC म्हणजे R1 वजा R2 बरोबर. R1 किती आहे 5.5 वजा 4.2 म्हणजे 5.5 वजा 4.2 5तून 2 गेले 3 म्हणजे इथे पण 1.3 म्हणजे जो डिस्टन्स आहे AB मधला सॉरी इथे वजाबाकी नाही करायची सॉरी इथे अधिक करायचं इथे बेरीज करायची म्हणजे 7 आणि 9.7 इथे ना 9.7 सेमी. लक्षात घ्या चुकलो मी. इथे बेरीज करायची आणि इकडे वजाबाकी. नंतर तिसरा प्रश्न आहे तो तुम्ही करा कारण काय त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी 2.8 आहे. बाह्यस्पर्शी करायचं आणि आंतरस्पर्शी म्हणजे इथे करायचं असेल तर बेरीज करायची
आणि इथे करायचं आहे तिथे वजाबाकी करायचे. दोन्ही एकत्र दिलेले आहेत, सेम किमती घ्यायच्या आहेत. समजलं का? पुढचं गणित मोठं आहे ते नंतर बघू. आता आपण काय करतोय, बेसिक लेवलला हे प्रकरण पुढे पुढे चाललंय. तर पुढे बघूया. हे झालं काय, स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. म्हणजे दोन प्रकारचे स्पर्श असतात, एक बाह्य स्पर्श, अंतरस्पर्श. बाह्य स्पर्श वर्तुळ असतील आणि दोन केंद्रातील अंतर काढायचं असेल तर बेरीज करायची. अंतरस्पर्श वर्तुळ असतील आणि केंद्रातील अंतर काढायचं असेल तर वजाबाकी करायची. आता एक पुढचा भाग आहे, हा तो वर्तुळ कंस आहे. बघा, हा एक महत्वाचा मुद्दा आहे, वर्तुळ कंस. वर्तुळ कंस. आता वर्तुळ कंस बघा, तर प्रथम आपण ना वर्तुळ काढू एक. बरोबर, हे साधारण वर्तुळ आहे. हा इथे केंद्रबिंदू याचा, बरोबर, केंद्रबिंदू. आता काय होतं माहित आहे, वर्तुळाचा जो हा परिघ आहे बघा, ही जी गोलाकार जी बॉर्डर आलेली आहे ह्याला वर्तुळाचा परिघ म्हणतात. समजलं? आता परिघ आहे ना, ही जी रेषा आहे, बरोबर, हिला काय म्हणायचं आपण, छेदिका, वृत्तछेदिका. छेदून जाते छेदिका. याच्यामुळे काय झालं, वर्तुळाचे पार्ट झाले. समजा ए बी असेल, हा इकडे भाग झाला ए एक्स बी, हा एक कंस झाला इकडे, आणि इकडे झाला हा ए वाय बी. बरोबर. आता आपल्याला थोडक्यात काय बघायचं आहे, तर इथे दोन कंस झाले. त्या दोन कंसापैकी एक आहे लघु कंस, दुसरा आहे विशाल कंस. बघा, विशाल काय म्हणायचं, विशाल म्हणजे मोठा आहे, लघु म्हणजे लहान आहे. दोन कंस. आता तुम्हाला काही गोष्टी ते सांगत जातो. वर्तुळाचा अंशात्मक माप, वर्तुळाचे अंशात्मक माप हे 360 अंश असतो. पहिली गोष्ट, बरोबर, किती, 360 अंश. दुसरी एक गोष्ट, व्यास. व्यास म्हणजे काय, तर वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी रेषा, ज्याच्यामुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. समजा ही आता व्यास सरळ काढली, बरोबर, हा PQ हा काय व्यास आहे. व्यासामुळे काय होतात, वर्तुळाचे दोन समान भाग होतात. बरोबर. जर वर्तुळाचं अंशात्मक माप 360 आहे तर अर्धवर्तुळाचे माप किती, अर्धवर्तुळाचे अंशात्मक माप 180 अंश असते. किती, 180. लक्षात. म्हणजे आता या PYQ हा जो भाग आहे हा 180 अंशाचा, आणि इकडे PAXBQ हा जो भाग आहे हा झाला 180 अंश. म्हणजे व्यासामुळे काय आलं, वर्तुळाचे दोन भाग झाले इक्वल. बरोबर. याच्यामध्ये आता अजून एक भाग याच्यामध्ये शिकवला होतो, तो आहे केंद्रीय कोन. काय, केंद्रीय कोन. आता केंद्रीय म्हणजे केंद्र, लक्षात घ्या. केंद्र म्हणजे सेंटर. सेंटर काय इथे, हा समजा सेंटर आहे ओ, बरोबर. आता हे थोड्या वेळाने मी पुसतो. सेंटर आहे आणि इथे आम्ही असं एक ही त्रिज्या काढली. मग इथे जो अँगल झाला हा झाला सेंटर मध्ये, म्हणजे हा झाला केंद्रामध्ये.
वर्तुळाच्या केंद्रामध्ये जो अँगल होतो, कोन होतो, त्याला थिटा म्हणतात. काय म्हणतात? थिटा. आणि त्यालाच काय म्हणतात? केंद्रीय कोन. तोच म्हणजे केंद्रीय कोन. केंद्रामध्ये झाला केंद्रीय कोन, सेंटरला होतो तो केंद्रीय कोन, सेंटर अँगल. बरोबर. आता याच्यामध्ये नाही, ह्या सेंटर अँगल मध्ये एक गोष्ट अजून एक लपलेली आहे बघा. हा सेंटर अँगल, हा पुढे पुढे येणार आहे भाग संबंध. सेंटर अँगल इथून एवढा आहे, हा असा आणि हा असा. सेंटर अँगल मध्ये जो कंस येतो, हा बघा, हा कंस आहे एम क्यू किंवा एम एन क्यू, हा जो कंस आहे, हा कंस आणि हा केंद्रीय कोन यांचं माप समान असतं. म्हणजे कसं असतं? इक्वल असतं. लक्षात घ्या. म्हणजे केंद्रीय कोन आणि त्याने अंतर खंडित केलेला कंस ह्याचं माप किती असतं? समान असतं. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल असं मी म्हणालो. अँगल म्हणजे हा कोन क्यू ओ एम इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे कंस एम एन क्यू. याला कारण काय? केंद्रीय कोन गुणधर्म. केंद्रीय कोनामुळे त्याने केलेला कंस आणि हा कोन समान वापरलेला आहे. तस समजा इकडचा पण केंद्रीय कोन, मग हा कंस पण आणि हा कोन इक्वल होणार. बरोबर. इथपर्यंत आपण आता इथे तुम्हाला हे बोललोय की जे विशाल कंस, लघु कंस, ते आधी मी डायग्राम मध्ये सांगितलं होतं. पुढे बघा आता. आता इथे तुम्हाला अजून एक थोडस माहिती दिलेली आहे. आता समजा विशाल कंसाचं माप काढायचं. आता केंद्रीय कोन झालं, विशाल कंस, मागाची जी डायग्राम होती ती अशी होती. AYB. आता याच्यामध्ये दोन कंस आहे. हा विशाल कंस आहे आणि लघु कंस आहे. बरोबर. समजा आपल्याला विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर आपण काय करणार? विशाल कंसाचे माप बरोबर पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे? 360 अंश. किती? 300. पूर्ण वर्तुळाच्या मापामधून हे लघु कंसाचं माप वजा करणार. लघु कंस म्हणजे पूर्ण वर्तुळाचं 360 मधून लघु कंसाचं माप वजा केलं तर विशाल कंसाचं माप आलं. म्हणजे समजा लघु कंसाचं माप दिलं 60 तर विशाल कंस किती असेल? 300. समजा 60 अंश असेल तर विशाल कंस किती असेल? 300 डिग्री. सॉरी 360 नाही, फक्त 300. 300 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीने आपण विशाल कंसाचं माप काढू शकतो. केंद्रीय कोन आणि त्याने अंतर्गत केला कंस बरोबर हे समान असतात. वर्तुळाचं अंशात्मक माप 360 आहे तर अर्धवर्तुळाचं अंशात्मक माप 180 असतं. बरोबर. ह्या गोष्टी आपण इथे शिकलो. आता आपण पुढे याच्यामध्ये अजून एक मुद्दा शिकणार आहोत. तो आहे कंसांची एकरूप.